नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिके भरती संदर्भात सविस्तर वेळापत्रक हे काही दिवसा अगोदरच हे जाहीर झालेलं होतं आणि आता नवी मुंबई महानगरपालिकेचे हॉल तिकीट जाहीर झालेले आहे, म्हणजेच ॲडमिट कार्ड हे जाहीर झालेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं त्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन नंबर, तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली जो ब्लॅक कलरमध्ये कॅप्चा दिसत आहे बघा, या ठिकाणी जो कॅप्चा दिसत आहे तुम्हाला या बॉक्समध्ये जसाचा तसा तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे। तर बघा लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे, 3 लाईन दिलेल्या असेल त्या 3 लाईनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर पोस्ट, त्यानंतर काय अप्लाय फॉर पोस्टवर क्लिक करायचं आहे। तर अप्लाय फॉर पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा डोळ्याचा चिन्ह दिसेल बघा, अशा प्रकारे डोळ्याचा ऑप्शन दिसेल। तर या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। अप्लाय फॉर पोस्ट वर क्लिक केल्यानंतर डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा 3 लाईनवर क्लिक करून त्या ठिकाणाहून डाउनलोड ॲडमिट कार्ड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस करून घ्यायची आणि तुम्ही तुमचं डाउनलोड ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघून घ्यायचं आहे की तुमचे हॉल तिकीटवर तुम्ही जे टाकलेलं सेंटर आहे ते तुम्हाला मिळालं आहे की नाही आणि जे तुम्ही तुमचा पेपर आहे तो कोणत्या तारखेला आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला त्या हॉल तिकीटवर बघून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।